ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूया। सोलापुरात आज 1348 कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती होते। 327 चौरस मीटरमध्ये उभारलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील सदनिका म्हणजेच कामगारांच्या हक्काचं घर आहे। हेच कामगारांच्या हक्काचं घर नक्की कसं आहे याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी। सोलापुरातील धाइटणे येथे 1348 घरांचा प्रकल्प साकारला जात आहे। आपण पाहायला गेलं तर सोलापुरात कामगारांसाठी हा प्रकल्प असणार आहे। मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जो हा प्रकल्पाचा फ्लॅट आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या आपण त्याच डेमो जे पीस आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या घराची पाहणी करणार आहेत। सध्या आपण हॉलमध्ये आहोत। कशा पद्धतीने गरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कमी पैशात मोठ्या प्रमाणावर चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि कुठेतरी कामगार कष्टकरी आणि जे हातावर पोट असणारे जे कामगार आहेत त्यांना हक्काचं घर मिळावं आणि त्यांच्या स्वप्नातील जे चाव्या वाटपाचा कार्यक्रम आहे ते आज दुपारी होणार आहे। पाहू शकतो की आपण एखाद्या आलिशान घराला लाजवेल अशा पद्धतीचं ते डेकोरेट केलेलं हे जे घर आहे ते आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहू शकतो। तसेच पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण जर या ठिकाणचं जर व्यवस्था बघितली तर अत्यंत सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। सध्या आपण हॉलमधून बेडरूममधून आता किचनकडे वळालेलो आहे। किचनमध्येही अत्याधुनिक सुविधा देण्यात आलेली आहे। 24 तास या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असणार आहे आणि किचनमध्ये जे जे साहित्य किंवा जे जे वस्तू लागतात त्याचं कुठेतरी या ठिकाणी डेमो पीस ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कामगारांना दुपारी 12 वाजता चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमास दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः या जो प्लॉट आहे याला व्हिजिट करणार आहे। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जे कामगारांचा हक्काचं घर आहे त्याचा चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज सोलापुरात पार पडणार आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। त्यानंतर ही थेट दृश्य आपण सोलापुरातली बघतोय। गिरणी कामगारांसाठी हक्काची घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्या घरांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। सॅम्पल घरं तयार करण्यात आलेली आहेत आणि याचीच घराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात येईल। तर हजारो गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळणार आहेत सोलापुरात आणि त्यांची घराची स्वप्नपूर्ती होतीये। त्यासाठी कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। सोबत पालकमंत्री जयकुमार गोरे सुद्धा। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याकडे। प्रीतम, या कार्यक्रमाबद्दल काय माहिती? नक्कीच स्वतः पाहायला गेलं पुरातीला कष्टकरी कामगार आणि जे गिरणी कामगार म्हणून ज्याची खास ओळख आहे सोलापूर शहराची त्यांच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1348 पहिला प्रकल्प आहे। त्याचं लोकार्पण सोहळा सध्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। 35 ज्या बिल्डिंग आहे त्यामध्ये सुमारे 1348 जे गृह प्रकल्प आहे त्याचा चाव्या वाटपाचा कार्यक्रम काही वेळातच ते धाइटणे आहे त्या ठिकाणी पार पडणार आहे। जो कार्यक्रम आहे त्या ब्रेकनंतर स्वागत। आणि आता बातमी आहे द काश्मीर फाईल्स या चित्रपटातनं राजकारण तापवल्यानंतर आता विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी नवीन फाईल उघडतायत। विवेक अग्निहोत्रीचा आगामी चित्रपट द बंगाल फाईल्स प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलाय आणि या चित्रपटावरनं बंगाल कसं अशांत होऊ शकतं याचा ट्रेलरच चित्रपटाच्या ट्रेलर स्क्रीनिंगच्या निमित्तानं बघायला मिळालाय। दी बंगाल फाईल्स वरून बवाल, चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच वाद पेटला। विवेक अग्निहोत्रींचे ममतांवर आरोप। काश्मीर नंतर बंगालचं राजकारण। दी बंगाल फाईल्स चित्रपटावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। शुक्रवारी 16 ऑगस्टला कोलकात्यात चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला होता।
पण ऐनवेळी तो इव्हेंट रद्द करत दी बंगाल फाईल्स चित्रपटाच्या ट्रेलरची स्क्रीनिंग थांबवण्यात आली. या प्रकारानंतर चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनेता विवेक अग्निहोत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं दिसलं. ये पुलिस इसलिए आई है ताकि हम इसको दिखा ना सके. आज बंगाल में पुलिस को यूज किया जा रहा है कुछ लोगों के पॉलिटिकल एम्बिशन को लेके. ये फिल्म डेमोग्राफी चेंज की बात करती है. दे डोंट वांट टू शो बिकॉज स्टेट खुद डेमोग्राफी चेंज को एम्पावर करती है. ये टोलाबाजी मेरे साथ नहीं चलेगी. मेरा नाम विवेक रंजन अग्निहोत्री. मैं हारने वाला हूं. क्या छुपाना चाहता है? आई कैन नॉट बी साइलेंस. 16 ऑगस्ट हा दिवस पश्चिम बंगालमध्ये डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून परिचित आहे. त्यामुळे याच दिवशी ट्रेलर लॉन्च करण्याचा प्रयत्न विवेक अग्निहोत्री आणि टीमनं केला. त्यासाठी आधी एका सिनेमा चेनसोबत त्यांनी टायअप केलं, पण नंतर त्या एजन्सीनं अचानक माघार घेतली. त्यानंतर दुसऱ्या एजन्सीसोबत चित्रपटाच्या टीमनी चर्चा केली, पण त्या एजन्सीनीही हात वर केल्याचं विवेक अग्निहोत्रींचं म्हणणं आहे. शेवटी हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये ट्रेलर लॉन्चिंग ठेवण्यात आली, पण तिथेही गोंधळ झाल्याचा आरोप विवेक अग्निहोत्रींनी केला. या प्रकारानंतर बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर विवेक अग्निहोत्रीनं टीकेची झोड उठवली आहे. हुकुमशाही यापेक्षा वेगळी असते का, असा थेट हल्ला विवेक अग्निहोत्रीनं केला. They are saying that they have been asked by somebody who cannot be named not to show it. काली माँ की धरती में, दुर्गा माँ की धरती में ऐसा हो रहा है. I cannot believe it. We have been censored. This is dictatorship. This is fascism. हमारे सारे परमिशंस ITC जैसे होटल में परमिशन लेके पैसे देके we have put it up here आपकी आंखों के सामने. इतना बड़ा आपके चलते हुए ट्रेलर को उनने आके रोकने की कोशिश की है. दी बंगाल फाईल्स हा चित्रपट बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांवर आधारित आहे, ज्यात भारताच्या फाळणी आधीच्या हिंदू मुस्लिम दंगलीचंही चित्रण केलं गेलं आहे. फाळणीवेळी महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांमधील संवाद ट्रेलरमध्ये दाखवले गेले आहेत. जिनाला बंगालमधील एक भाग हवा होता, ज्याला महात्मा गांधींनी तीव्र विरोध केलेला. त्याचवरून हिंदू आणि मुस्लिम नागरिकांमध्ये झालेला संघर्ष चित्रपटात दाखवला गेलाय. हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. दी बंगाल फाईल्स चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या गोंधळानंतर पोलीस संरक्षणात विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशीला बाहेर काढण्यात आलं. पण ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द झाला असला तरी ट्रेलर मात्र प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच झालेला वाद पाहता या चित्रपटावरूनही राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे दी काश्मीर फाईल्सवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली होती, तसंच काहीसं दी बंगाल फाईल्सवरूनही होतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता बातमी आहे पावसाची. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अनेर मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेर मध्यम प्रकल्पाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले असून धरणातनं 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेर धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे अनेर धरणातनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. या धरणातनं पाणी सोडण्यात आल्यामुळे अनेर नदी दुथडी भरून वाहत आहे आणि परिसरातील नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे नागपूरच्या भिवापूर परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असताना चिखलापार भागात दुचाकीस्वार वाहून गेल्याची दुर्घटना घडली. दुचाकीवरती जाणारा नेमका कोण होता याची ओळख पटली नाही. मात्र काही अंतरावरती दुचाकी मिळाली. मात्र बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जातोय. जळगाव जिल्ह्यातील चांदेर तालुक्यातील नेरी इथल्या वाघूर नदीला मोठा पूर आलाय. अजिंठा घाटामध्ये मागील 10 तासांमध्ये अतिवृष्टी होऊन 150 ते 200 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे वाघूर नदीला मोठा पूर आला. नेरी इथे वाघूर नदी पात्रात पुलाचं काम सुरू आहे आणि तिथे कंत्राटदाराचे ट्रॅक्टर आणि फ्लोरी मशीनमध्ये नदीमध्ये वाहून गेल्यामुळे जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालंय.
10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात वाढ. ऐन सणासुदीच्या काळात साखरेला मागणी वाढली. साखरेचे भाव दिवाळीत वाढण्याची शक्यता. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा आठवडा उरला असताना मुंबईच्या बाजारपेठा सजावटीच्या खरेदीनं गजबजल्या. गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग आणि परळमधील मनमोहक गणेश मूर्तींची भाविकांना भुरळ. बीडमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. मांजरा नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. खासदार बजरंग सोनावणेंकडनं पाहणी. राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला. ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडनं नागरिकांसोबतच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश. धाराशिवमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडनं पाहणी. मांजरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीचा घेतला आढावा. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांच्या भरणेंसमोर कर्जमाफीच्या घोषणा. वाशिममध्ये अडाण नदीला पूर. पुरामुळे अडाण प्रकल्पात 73.39% पाणीसाठा. अडाण प्रकल्पाचे 5 गेट्स 70 सेंटीमीटरनं उघडले. नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील नागाव मंडळात सोमवारी अतिवृष्टी झाली. नागाव मंडळात 105 मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसामुळे चिखली नदीला पूर आलाय. गडखांब येथील नदीवरील लघु बंधाऱ्याच्या पाट्या वेळेत संबंधित विभाग आणि ग्रामपंचायतीनं काढल्या नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि ही पूर परिस्थिती तीव्र झाल्यामुळे पाणी अडकल्यामुळे बंधाऱ्याच्या बाहेरील मातीचा बांध शेतकऱ्यांना फोडावा लागला. त्यामुळे नदीचं पाणी थेट शेतात शिरलं आणि अनेक शेतांमधील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांचं मका, सोयाबीन, कापूस या पिकावरती पाण्याचा मारा झाल्यामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी शेतीमाल वाहून गेला असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. तर जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. तालुक्यातील नजीक पांगरी, भारळखेडा, केळी गव्हाण यासोबतच परिसरातील गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत. तर कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर वाढलाय. राधानगरी धरणाचे 3 दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून 16 बंधारे पाण्याखाली गेले. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. परिणामी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मात्र झपाट्याने वाढ होताना दिसून येते. मी सध्या पंचगंगा नदीच्या राजाराम बंधारा या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सुद्धा 26 फुटांच्या वर आहे ते दिसून येते. राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेले आहे. यासोबतच जिल्ह्यातले 16 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुद्धा आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळते. राधानगरी धरणाचे 3 दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे ते नदीपात्रामध्ये होत आहे. जिल्ह्यातले अनेक लघु आणि मध्यम स्वरूपाचे प्रकल्प हे सुद्धा आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे तो सुरू होताना दिसून येते आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळते. नदीकाठच्या गावांना आहे ते सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर आणखीन असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरला आणखीन स्थिती आहे ती ही बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या दृष्टीने सगळ्या परिस्थितीवरती प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते. राधानगरी धरणाचे 3 दरवाजे सध्या उघडले आहेत आणि या धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये विसर्ग सध्या होताना दिसून येते. पाऊस आहे ते शहर आणि परिसरामध्ये उघडझाप असताना आपल्याला दिसून येते. मात्र धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार आहे ते सुरू असल्याचं दिसून येते. त्यामुळे पावसाचा जोर आणखीन वाढला तर कोल्हापूरमध्ये आणखीन काही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन बंधारे आहेत ते पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, राजाराम बंधारा, कोल्हापूर. तर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आलाय. पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप आलंय. नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर इथला सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालंय. सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय.
ही दृश्य आहेत सहस्त्रकुंड धबधब्याची आणि त्यांना अकराळ विक्राळ रूप धारण केल्याचं दिसतंय, कारण पाण्याचा प्रवाहच तितका आहे आणि मुसळधार पावसामुळे तितकं पाणी जमा झालेलं आहे. पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे या धबधब्याला सुद्धा अगदी रौद्र रूप आलेलं आहे. मात्र ही दृश्य बघताना मनात धडकी भरतीये. अनेक पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी येत आहेत. नांदेडमधला हा धबधबा सध्या अकराळ विक्राळ अशा स्वरूपात वाहतोय. तर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अनेर मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेर मध्यम प्रकल्पाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. धरणातनं 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेर धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. धरणातनं पाणी सोडण्यात आल्यामुळे अनेर नदी दुथडी भरून वाहत असून परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर गेल्या 2 दिवसांपासून साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली असून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातनं 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून चालू वर्षी 4000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातलं हे कोयना धरण आणि कोयना धरणातनं सध्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय, कारण धरणामध्ये आता 93 TMC इतका पाणी साठा जमा झालाय. तर भुसावळ जिल्ह्यातील हातनूर धरणाचे देखील 14 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीपात्रातून धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणामधनं 28,181 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वाशिष्ठी नदी इशारा पातळीवरून वाहते. अशातच शहरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान नदीपात्रात 5 बोटी आणि 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठलेली आहे. मात्र तुम्ही आता जर बघाल माझ्या मागे तर चिपळूणमधील नाईक कंपनी इथे पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर आपण जर डाव्या बाजूला बघाल इथे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहते आणि तिथे सर्व जे आपलं पात्र सोडून ती बाजार पुलावर आणि आलेली आहे. त्याचबरोबर जो बाजार पूल आहे तो अर्धा पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जी इशारा पातळी जवळ वाहणारी जी वाशिष्ठी नदी आहे त्यामुळे कुठेतरी स्थानिक प्रशासन आहे ते स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि आपण इथले मुख्याधिकारी भोसले त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नक्की त्यांनी व्यवस्था काय केलेली आहे. सर काय सांगाल लोकांना? नमस्कार. आपण बघताय सध्या पाण्याची पातळी जी आहे ती 4.62 मीटर आहे. आपला इशारा पातळी जी आहे ते 5 आहे आणि सध्या ओहोटी असल्यामुळे पाणी पातळी वाढत नाहीये. गेले 1 तास झालं तीच पाणी पातळी तेवढीच आहे. पाऊस थोडा बंद झाला होता, आता पडतोय. तेव्हा आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेच्या वतीने 10 पथकं जी आहेत ती पालिकेच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहेत. तसंच 5 ठिकाणी आपल्या बोटी देखील आहेत आणि बोटी चालक असेल त्या आवश्यकता पडल्यास त्या देखील आपण यूज करू शकतो. तेव्हा विनंती आहे की पाण्याची सध्या एवढा धोका आपल्याला नाही आहे, फक्त दक्षता घ्यावी. अनावश्यक घाबरण्याचं कारण नाही आहे आणि कामाशिवाय कुणी बाहेर पडू नये अशी विनंती करण्यात येते. काही अडचणी असल्यास आमच्याशी प्रशासनाशी संपर्क साधावा एवढी विनंती. 10 पथकं आणि 5 बोटी इथं तैनात ठेवलेल्या आहेत स्थानिक नगरपालिकेनं प्रशासनानं की लोकांनी आवश्यक असल्यास तरच बाहेर पडल्यानंतर बाहेर पडू नये. कारण पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र पूर्ण मधली जी बाजारपेठ आहे ती पाण्याखाली जाऊ शकते. त्यामुळे कुठेतरी या बाजारपेठेला धोका निर्माण झालेल्या वाशिष्ठी नदीमुळे, कारण मागील काही वर्ष वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्यात आला त्यामुळे कुठेतरी लोक समाधानी आहेत किंवा मग व्यापारी समाधानी आहेत. मात्र आता पाणी वाढत चाललंय. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीनं जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे. त्यामुळे खेड शहरातील मटण मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी शिरलंय. 15 ते 20 दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलाय आणि स्थानिकांनी लहान लहान होड्या सुरक्षिततेसाठी पाण्यात तैनात करून ठेवलेल्या आहेत. खेड शहराजवळ वाहणाऱ्या जगबुडी नदीनं नदीकाठचे रस्ते हे पुरामुळे पाण्यानं व्यापले गेलेत.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी असलेल्या जगबुडी नदी आता जवळपास धोक्याच्या पातळीवरती पोहोचलेली आहे. 6 मीटरपेक्षा अधिक पाण्याची पातळी या ठिकाणी झालेली आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की खेड शहरामध्ये ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये पूर शिरतो त्या ठिकाणी आता जगबुडी नदीचा हे पाणी शिरलेलं आहे. मटन मच्छी मार्केट परिसर आहे. मटन मच्छी मार्केट परिसरामध्ये आता जवळपास 15 ते 20 दुकानांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे आणि आपण बघतोय की दुकानदार जे आहेत या बाजूला त्यांची लगबग सुरू झालेली आहे. होड्या या ठिकाणी तयार केल्या जात आहेत जेणेकरून पाणी अचानक वाढल्यास इथल्या लोकांना रेस्क्यू करता येईल. इथल्या काही दुकानातला माल जो आहे तो रेस्क्यू करता येईल यासाठी होड्या आहेत. 2 ते 3 होड्या आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी आहेत हे देखील या ठिकाणी तैनात झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे जगबुडी नदीला आणि नारंगी नदीनं जवळपास धोक्याची पातळी गाठल्यामुळे अनेक अंतर्गत रस्ते जे आहेत हे बंद झालेले आहेत. खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी साचल्यामुळे ते देखील रस्ते बंद आहेत. त्यामुळे 15 ते 20 गावांचा संपर्क जो आहे तो या ठिकाणी तुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच प्रशासनाने आता नदीकाठी कोणीही विनाकारण न जाण्याचं आवाहन केलेलं आहे आणि पूरप्रवण क्षेत्र असेल या पूरप्रवण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.